आज युगपुरुष महामानव आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि ठाण्यातील कोट नाका येथे परिसरात असलेला हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 1994ला ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांच्या शुभ हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं आणि ह्यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त प्रभाकर मनचेकर यांच्या उपस्थितीत या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि हा पुतळा शतकानुशतक इतिहासाची साक्ष देत आहे. आज बाबासाहेबांची 135वी जयंती आणि ह्या निमित्तानं आठवणीतले बाबासाहेब असं एक अनोखं दुर्मिळ प्रदर्शन ठाण्यातील कोट नाका परिसरात असलेल्या टाउन हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. माझं नाव शांताराम गोविंद केळशीकर. मी इथे बाबासाहेबांना आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मानवंदना देण्यासाठी आलो होतो आणि नंतर मला कळलं की टाउन हॉलमध्ये एक फार दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे आणि ते मी बघितलं आणि अक्षरशः मी भारावून गेलो आहे. कारण माझ्या कदाचित जन्माच्या वेळेला बाबासाहेबांचं निधन झालेलं असावं असं मला वाटतंय, कारण मी 49चा आहे आणि मला वाटतं बाबासाहेब 56-57 मध्ये गेलेले आहेत. परंतु ही चित्र ही जे छायाचित्र आहेत तर बाबासाहेबांचा जीवनकाळ, बाबासाहेबांनी कसा लढा दिला, बाबासाहेबांनी कसं अस्पृश्य समाजाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्याच्यातनं सगळं माहिती मिळते. आणि माझं आव्हान आहे या तरुण पिढीला की त्यांनी ह्या आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि बाबासाहेबांचा जो जीवनकाळ तुम्हाला अवगत नाहीये तो अवगत करून घ्यावा असं मी त्यांना खास विनंती करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने जगभरात साजरे होत आहे. याचा सर्वांना आनंद आहे. सर्वांनी एकदम मजेत शांततेत जयंती साजरी करावी असे मी सर्व शुभेच्छा देतो. आणि बाबाच्या रीतीने सरकारने चालवावं आणि लवकर हिंदू बिलचं काम लवकर सरकारने पूर्ण करावं. मित्रांनो, बाबासाहेबांसारख्या युगपुरुषांनी आपल्या लेखणीतनं
गुलामीच्या साखळ्या तोडून आपल्या भारताला एक भक्कम अशी लोकशाही दिली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. अशा युगपुरुषास आजच्या या 135व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.